कलाकारी विथ आकाश या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आज आपण निघालेलो आहोत बँड्राला एक लोकेशन आहे, खूप एस्थेटिक लोकेशन आहे, ते एक्सप्लोर करायला आपण निघालेलो आहोत। आणि रेनी सीझन आजपासूनच स्टार्ट झालाय मुंबईमध्ये, सो तिथे आपण जाणार आहोत आणि या अशा एवढ्या बेस्ट व्ह्यू मध्ये आपण ते लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत। चला तर मग जाऊया। You say you need your space, then pull me close. I read your silence, louder than most. One day you're warm, the next day you're cold. Got me second guessing what I already know. I give you love, but you ration yours. You open up just to close the door, just to close the door. I stay up late, trying to read your mind. I can't ऑलराइट, वी आर ॲट द बँड्रा स्टेशन। इथून आपल्याला आता लिंकिंग रोडला जायचंय। तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ऑटो घ्यायचा आहे, ज्या ऑटोमध्ये जायचंय आणि तिथून पुढे 5-10 मिनिटावर चालत जायचंय आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी। सो लेट्स गो। You say you need your space, then pull me close. I read your silence, louder than most. One day you're warm, the next day you're cold. Got me second guessing what I already know. I give you love. मी आता सांगतो की मी कुठल्या लोकेशनला निघालोय बँड्रामध्ये। तर त्या लोकेशनचं नाव आहे रनवार विलेज आणि रनवार विलेज हे खूप एस्थेटिक आणि 400 वर्षापूर्वीचं जुनं प्लेस आहे। ते मला बघायचं होतं, हेरिटेज गोष्टी तिथल्या बघायच्या होत्या, अनुभवायच्या होत्या, त्यासाठी मी निघालेलो आहे। आता आपण आहोत लिंकिंग रोडला आणि इथून आपल्याला जायचं चालत चालत आपल्या डेस्टिनेशनवरती, जिकडे मी चाललोय ज्याचं नाव आहे रनवार विलेज। सो तिकडे मी चालत चाललोय, तर मला जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल। Ration yours, but you ration yours. You open up just to close the door, just to close the door. I stay up late, trying to read your mind. I can't read your mind, but your love got rules that change all the time, change all the time. Why are you always halfway in? Got me drowning when I know I could swim. If you love me, baby, say it with your chest. Yeah, tired of the maybes, I just want the yes. Don't play me like a song on a spin. If you ride for me, then ride to the end. Don't wanna love this paper thin. तर मागच्या 10 मिनिटांपासून मी कंटिन्युअसली चालतोय। माझं 1 किलोमीटर चालून कंप्लीट झालंय। अजून 1 किलोमीटर चालायचं आपल्याला अजून इथून त्या लोकेशनपर्यंत जायला। बट मला एक भीती आहे त्या लोकेशनवरती गेल्यावर तिथे शूट करण्याची परमिशन भेटावी, कारण इथे खूप ठिकाणी असं आहे की शूट करणं अलाउड नाही आहे। त्यामुळे मला जरा भीती वाटते, बघू काय होतंय। बट मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं तर मी नक्कीच करेल। So why you always halfway in? Halfway in. You hit me up when the nights get slow. इथल्या रस्त्यांवरती चालताना सुद्धा बॉलिवूड मूवीची वाईब येते, एकदम असं सिनेमा वाईब येते। Tell me what it is, 'cause I'm way too grown to be messing with a love like this. I give you love, but you ration yours. सो फायनली वी आर ॲट द अवर डेस्टिनेशन, म्हणजे आपण पोहोचलेलो आहोत रनवार विलेजमध्ये। आता मी सगळे सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवतो, ते तुम्ही एन्जॉय करा। Press the backs of our hands together. It's still wet, so the ink should transfer. Meet me at the side door. We'll sneak on through the main floor. काय ब्युटिफुली डिझाईन केलेली आहे। आता पुढे एक्सप्लोर करूया आपण अजून, खूप भारी आहे। इथे पण काहीतरी आहे, बट कन्स्ट्रक्शन लागलेलं आहे। मुंबईच्या गजबजाटात एक अशी जागा आहे जिथे वेळ जणू थांबून राहिल्यासारखा वाटतो, ती म्हणजे रनवार विलेज। बँड्रातील 24 मूळ गावांपैकी एक असलेला रनवार जवळपास 300 ते 400 वर्षांचा इतिहास जपून उभा आहे। एकेकाळी भात शेती, नारळाच्या बागा आणि शांत जीवनासाठी ओळखलं जाणारं हे गाव आजही आपल्या जुन्या वास्तू, अरुंद गल्ल्या आणि रंगीबेरंगी घरांमधून भूतकाळाच्या कथा सांगतं।
पोर्तुगीज प्रभाव असलेली वास्तुकला, लाकडी गॅलऱ्या, जुन्या बंगल्यांचे दरवाजे आणि प्रत्येक वळणावर दिसणारी कला रनवारला मुंबईतील एका जिवंत वारसा स्थळाचं रूप देतात. उंच उंच इमारतींच्या सावलीत आजही हे गाव आपली ओळख जपून उभं आहे. हे फक्त एक गाव नाहीये, ही मुंबईच्या आठवणींची जपलेली एक सुंदर कहाणी आहे. रनवार विलेज. हा व्लॉग भलेही छोटा होता पण मनापासून बनवला आहे. आशा आहे की रनवार विलेजचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणची शांतता व सौंदर्य जाणवलंच असेल. पुढेही अशाच भन्नाट ठिकाणांचा आणि नवीन नवीन अनुभवांचा प्रवास आपण एकत्र करणार आहोत. फक्त असंच प्रेम आणि साथ कायम ठेवा, कारण ही तर आपल्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे.